उच्च न्यायालयातील फेरसुनावणीत नेमकं काय होणार, निर्बंधातून दिलासा मिळणार का, हे आणि असे अनेक प्रश्न आता गोविंदा पथक आणि दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांना पडत असतील। पण त्या मानसिक दडपण आणि ताणतणावाखाली न राहता गोविंदा पथकांनी आपला सराव सुरू केलाय। उच्च न्यायालयात या प्रकरणी आज सुनावणी आहे, तर गोविंदा पथकांचा सराव मोठ्या जोशात सुरू आहे। 9 थरांच्या विश्वविक्रमाची नोंद केलेल्या माझगाव इथल्या ताडवाडी गोविंदा पथकाचा सरावही त्याच पद्धतीने होतोय। तर या सरावाची पद्धत आणि गोविंदांच्या सुरक्षेची काळजी कशी घेतली जाते ते जाणून घेतले आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। यंदाही दहीहंडी उत्सवाच्या आयोजनावर न्यायालयाचे काही निर्बंध असणार का, याकडे गोविंदा पथकांचंही लक्ष आहे आणि दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांचंही लक्ष आहे। न्यायालयात सुनावणी दरम्यान काही निकाल लागोत गोविंदा पथकांनी आपला नियमित सराव सुरू केलेला आहे। सध्या आपण माझगाव येथील ताडवाडी या विश्वविक्रमी गोविंदा पथकाच्या सराव शिबिरात सहभागी झालेलो आहोत। नियमितपणे या गोविंदा पथकाचा सराव सुरू झालेला आहे। आपण आता या सराव शिबिरामध्येच त्यांचे प्रशिक्षक आहेत अरुण पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत। 7 ऑगस्टला पुन्हा एकदा उच्च न्यायालयात सुनावणी होते आहे, निर्बंध आहेत, त्यामधून गोविंदा पथकांना दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांना दिलासा मिळणार का याबाबत उत्सुकता आहे। काय सांगाल की सध्या कसा चालला आहे तुमचा हा एकूण सराव? आम्हाला पूर्ण खात्री आहे की ह्यावर्षी हा उत्सव अगदी धूमधडाक्यामध्ये साजरा होणार, कारण ह्यावर्षी आपल्याला आपली बाजू चांगली मांडण्याची संधी मिळाली उच्च न्यायालयामध्ये, आणि उच्च न्यायालयामध्ये संधी चांगली मिळाल्यामुळे उच्च न्यायालयाने ती संपूर्ण केस आता हायकोर्टात पाठवलेली आहे, मुंबई हायकोर्टामध्ये पाठवलेली आहे। आणि मुंबई हायकोर्टामध्ये पाठवल्यामुळे आम्हाला असं वाटतं की ती केस आता आपल्या घरी आलेली आहे, स्वतःच्या घरी आलेली आहे। त्यामुळे तिथून जे काही निर्णय येतील ते ह्यावर्षी अगदी समाधानकारकच असणार आहेत आणि ह्यावर्षी हा उत्सव अधिक चांगल्या प्रकारे साजरा होणार आहे। म्हणूनच आज आम्ही प्रॅक्टिस ही अगदी चांगल्या प्रकारे करत आहोत। लहान मुलं शेवटच्या थरावर चढतात, त्यांना दुखापत होते, म्हणून न्यायालय म्हणतं की बालगोविंदा त्यांची वय त्याच्यावर निर्बंध आलेले आहेत। तू खूप लहान आहेस, शाळेत जातेस, तर कसं काय तुला घरातून पाठवतात की तू स्वतःहून येतेस? आम्हाला घरातूनच पाठवतात, कारण की आमचे जे ताडवाडी आहे ते आमचं जरा मोठे होऊ दे म्हणून एवढे 9 थर लावून एवढी चढली। भीती नाही वाटत एवढ्या उंचीवरून? आम्ही एवढे दिवस प्रॅक्टिस केली म्हणून मला काहीच भीती वाटत नाही। यंदाही तू काही उत्सवामध्ये सहभागी होणार आहे? हो। सराव कसा सुरू आहे? मस्त, चांगलं एकदम। काय सुरक्षा काय आहे तुझी? स्वतःची काळजी कशी घेतोस? आम्ही खूप मेहनत करतो, सर्व करतो आणि प्रॅक्टिस करतो। अशा तर भरपूर आहेत आणि सरकार पण आता आमच्या पाठीशी राहून दे। गणपती बाप्पा आमच्या पाठीशी आहेच, आमचा मैदानातला गणपती बाप्पा पण आमच्या पाठीशी आहे। त्यामुळे जी आम्ही सराव केला 1-1.5 महिना त्याचं यश आम्हाला नक्कीच 7 तारखेला आम्हाला साथ देईल, म्हणून बघू आता 7 तारखेला काय होतं। यांनी सांगितले की सिद्धिविनायकाला साकडं घालून सरावाला सुरुवात केलेली आहे, काही चांगलं बाहेर येईल, निकालामध्ये काही दिलासा मिळेल अशी अपेक्षा या सर्वच गोविंदा पथकांकडून व्यक्त होताना दिसते आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट एस श्रीनिवास, दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।